लाडक्या बहिणीला मिळणार आता तिसरा हप्ता. तर चला, आता तिसरा हप्ता मिळण्यासाठी काय करावे लागेल. तर सर्वात प्रथम तुम्हाला बँकेची KYC करणे गरजेचे आहे. आणि ज्यांना 2 हप्ते भेटलेले आहे त्यांनी परत एकदा आधार सीडिंग चेक करून घेणे गरजेचे आहे. कारण काही ठिकाणी 2-2 ठिकाणी आधार KYC केल्यामुळे काहींचे बँक अकाउंट चेंज झालेले आहे. तर त्यासाठी तुम्हाला परत एकदा बँक सीडिंग चेक करणे गरजेचे आहे. ते चेक केल्यानंतर तुम्हाला त्या बँक सीडिंग ज्या बँकेत आहे त्या बँकेतच ते पैसे येणार आहे. तर सर्वात प्रथम तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे बँक KYC करणे आणि आधार सीडिंग ज्या बँकेत आहे ती बँक सापडून ठेवणे. आता दुसरा प्रश्न असा, लाडक्या बहिणीला तिसरा हप्ता मिळणार, पण मिळणार किती? 1,500 मिळणार की 4,500? चला तर ते आता पूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहोत. आता 1,500 रुपये नेमकं कोणत्या महिलांना मिळणार? ज्या महिलांना मागचे 2 हप्ते मिळाले आहे. थोडक्यात 3,000 रुपये ज्या महिलांना मिळाले आहे त्यांना या हप्त्यात म्हणजे उद्याच्या तारखेला त्यांना फक्त 1,500 रुपये मिळणार. आणि 4,500 रुपये कोणाला मिळणार? तर संपूर्ण माहिती आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जर तुम्ही बघितला तर तुम्हाला पूर्ण माहिती कळेल आणि तुम्ही पण समोरच्याला किंवा तुमच्या बहिणीला, तुमच्या भावाला या सर्व माहिती व्यवस्थित सांगू शकाल. कारण काय होतं, बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होतं, नेमकं मला 4,500 येणार की 1,500 येणार का 3,000 येणार, अजून का नाही आले, असे खूप प्रश्न आहेत. तर 4,500 रुपये हे त्याच महिलांना येणार ज्यांना मागचा एकही हप्ता मिळाला नाही आणि ज्यांनी लेट फॉर्म भरलेला आहे. तर लेट फॉर्म म्हणजे काय? ज्यांनी या 9व्या महिन्यात फॉर्म भरलेला आहे, 1 तारखेपासून तर आजच्या 29 तारखेपर्यंत जो फॉर्म भरला आहे त्यांना 4,500 रुपये मिळणार. आणि ज्यांनी 8व्या महिन्यात फॉर्म भरलेला होता त्यांना पण 4,500 रुपये मिळणार. आणि ज्यांनी 7व्या महिन्यात फॉर्म भरला होता त्यांना 3,000 रुपये तर आलेलेच आहे. आणि ज्यांना 8व्या महिन्यात फॉर्म भरला होता त्यांना आता फक्त 1,500 रुपये येणार. आणि ज्यांनी 9व्या महिन्यात भरला होता त्यांना ते 3 आणि हे 1.5 असे सगळे मिळून 4,500 रुपये मिळणार. तर हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोचवा जेणेकरून लोकांचे कन्फ्युजन होणार नाही की मला एवढेच आले आणि आता हे पुढचा हप्ता का बरं नाही आला. तर तुम्ही बँकेत जाऊन बँकेची KYC करा म्हणजे तुम्हाला तो पण हप्ता मिळून जाईल. बँकेची आधार सीडिंग तुम्ही बँकेत गेल्यानंतर सर्वात प्रथम त्यांना म्हणा की माझी आधार सीडिंग कोणत्या बँकेत आहे हे चेक करायचं आहे. आता माझं पण सेतू कार्यालय आहे. तर कस्टमर येतात पण त्यांना माहीत नसतं नेमकं काय करायचं. ते म्हणतात आमचे पैसे काढायचे आणि भरपूर बँकेचं नाव सांगता आणि कोणत्याच बँकेत पैसे आलेले नाहीत. सर्वात प्रथम तुम्ही सेतू कार्यालयात गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी बघायचं की त्यांना म्हणायचं आधार सीडिंग कोणत्या बँकेला आहे ते चेक करा आणि त्या बँकेत माझे पैसे आहे का बघा. आधार सीडिंग ज्या बँकेत आहे त्याच बँकेत तुमचे पैसे असणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही लवकरात लवकर तुमच्या सर्व बहिणींना पाठवा जेणेकरून त्यांना पण हे लक्षात येईल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत जातील. धन्यवाद.